नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 साठी रजिस्ट्रेशन संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे. त्याची मला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. सो याच्यामध्ये आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तर आपण इथे एल-एल-बी 3 इयर्स 26-27 मध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला ॲडमिशन पोर्टल AY 26-27 यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर एल-एल-बी 3 इयर्स त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ही ओपन होईल. म्हणजे अशी विंडो तुम्हाला ओपन होईल. ओके. त्यामध्ये जर आपण बघितलं तर कॅप 2026 फर्स्ट एक्सटेन्शन रजिस्ट्रेशन नोटीस 2026 एल-एल-बी 3 इयर्स आणि अपडेटेड कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल हे आउट झालेलं आहे. म्हणजेच खूप विद्यार्थ्यांचे काल प्रश्न येत होते, काल डाउट्स येत होते. की आजची लास्ट डेट आहे. तर मग रजिस्ट्रेशन मी कसं करणार? कारण की माझे खूप डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत अपलोड करण्याचे. काही विद्यार्थ्यांचे हे डाउट होते, की सर अजूनही रिझल्ट लागलेला नाही. तर मग त्यासाठी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतो? त्यासाठीच ही नवीन अपडेट आलेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर एक्सटेन्शन टू कॅप शेड्यूल 26-27 म्हणजे फर्स्ट एक्सटेन्शन हे आलेलं आहे. ज्यामध्ये जर आपण बघितलं तर कॅप रजिस्ट्रेशन अँड फॉर्म फिलिंग फॉर कॅप ॲप्लिकेशन फॉर्म इज हिअर बाय फर्स्ट एक्सटेन्शन म्हणजेच एक्सटेंड केलेलं आहे फर्स्ट एक्सटेन्शन जे हे काल मी सर्व विद्यार्थ्यांना सांगत होतो की एक्सटेन्शन भेटेल. ओके. सो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. सो त्या पद्धतीने एल-एल-बी 3 इयरचं एक्सटेन्शन हे झालेलं आहे. म्हणजेच 1 जुलै म्हणजे आजच्या तारखेपासून ते 8 जुलै 2026 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, ते फॉर्म अनलॉक करून डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा अजूनही रिझल्ट लागलेला नाहीये. सो 8 जुलैपर्यंत तुमचं जर रिझल्ट लागलं, तर डेफिनेटली तुम्ही हा फॉर्म फिलिंग करू शकता. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, की सर काही मार्क्स वगैरे म्हणजे रिझल्ट आमचा लागलेला नाहीये, तर त्याच्यामध्ये आम्ही 0 मार्क्स टाकू का? किंवा त्याच्यामध्ये अन्य काही कोणते मार्क्स वगैरे टाकून ती प्रोफाइल आम्ही कंप्लीट करू का? अशा कोणत्याही गोष्टी करू नका. ओके. बिकॉज इथे जरी तुम्ही काहीच गोष्टी केल्या, तर तुम्ही ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनला गेल्याच्या नंतर तुमचा तिकडे फॉर्म रिजेक्ट होणार आहे आणि जेव्हा कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म केल्याच्या नंतर तिकडे व्हेरिफिकेशन टीम असते. ओके. त्या व्हेरिफिकेशन टीम सुद्धा व्हेरिफाय करत असते. तिथे सुद्धा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो. काही विद्यार्थ्यांचं चुकून जर व्हेरिफाय झालं असेल, तर ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनला तुम्हाला ते प्रॉब्लेम्स होणार आहे आणि फुकटमध्ये तुमचा तो ॲडमिशन कॅन्सल होणार आहे. सो अशा गोष्टी न करता तुमचा रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही प्रॉपरली फॉर्म फिलिंग करा. ते बेस्ट असेल. ओके. बिकॉज ज्या गोष्टी प्रॉपर आहेत त्याच गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. उगाच चुकीच्या गोष्टी सांगणं हे प्रॉपरली ते बरोबर नाही आहे. ओके. कॅप रजिस्ट्रेशनचं आता एक्सटेन्शन आलेले आहे. ऑफिशियल अपडेट आता आलेली आहे. 8 जुलैपर्यंत तुम्ही तुमचं कॅप रजिस्ट्रेशनमध्ये काही तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल, काही विद्यार्थ्यांचं फॉर्म व्हेरिफाय व्हायचं बाकी असेल, या काही विद्यार्थ्यांनी रिझल्टचं वेट करत असतील, त्या विद्यार्थ्यांना चान्स आहे 8 जुलै 2026 पर्यंत. या डेटपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागेल, ते विद्यार्थी नक्कीच कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिलिंग करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट समजा 8 जुलै नंतर लागेल, तर त्यानंतर सुद्धा असं मला वाटतंय, की एक एक्सटेन्शन अजून एक येईल. ओके. सो या पद्धतीने तुमचं कॅप रजिस्ट्रेशनचं फॉर्म फिलिंग करा. कशा पद्धतीने करायचं आहे त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. तुमच्यासाठी वरती आय सेक्शनला मी देईन. तिथे सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग करायचं आहे. ओके. सो फर्स्ट एक्सटेन्शन आलेलं आहे कॅप रजिस्ट्रेशनसाठी, फॉर्म फिलिंगसाठी. 8 जुलै ही लास्ट आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी प्रॉपरली तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला फक्त वेट करायचं आहे. ओके. नेक्स्ट अल्फाबेटिकल लिस्ट जेव्हा रिलीज होईल, त्यावेळी तुमचं नाव तिकडे प्रॉपरली असणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी सध्या तरी वेट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पार्शियली व्हेरिफाय असेल
डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील, प्रॉपरली ते डॉक्युमेंट्स अपलोड करा. म्हणजे पहिलं तुम्हाला ते डॉक्युमेंट जो रिजेक्ट झालेला आहे, पहिलं तुम्हाला डिलीट करावं लागेल. त्यानंतर मग तिथे तुम्हाला नवीन डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुमचा फॉर्म आहे, तो तुमचा जो फॉर्म त्याची प्रिंट आउट काढा. त्यानंतर फॉर्म लॉक करा. ऑटोमॅटिकली तुमचा फॉर्म हा व्हेरिफाय नंतरला होऊन जाईल. ओके. सो अशा पद्धतीने फर्स्ट एक्सटेन्शन आलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. कारण की या पिरियडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागतील, ते विद्यार्थी डेफिनेटली हां, जो कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिलिंग आहे, ते तुम्ही करू शकता. जेणेकरून तुम्ही कॅप राउंड 1 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ओके. थँक यू सो मच. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल, तर नक्की या चॅनलला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ही इन्फॉर्मेशन पोहोचत राहील. ओके. थँक यू सो मच.